शॉर्टकट आहे, जास्त मोठा नाही, 4-5 मिनिटं. आंबा म्हणजे फळांचा राजा. आंबा बहार आपण नॉर्मली जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास धरतो, पण कधी कधी काय होतं की काही झाडांना पाणी मिळतं लवकर, जेणेकरून आंब्याला बहार फुटतो. आता हे बघा, आपण ह्या झाडाकडे जर बघितलं तर इथं हा पाण्याचा सराव असल्यामुळं याला पाणी मिळालं आणि हा आंबा आपल्या डिसेंबरच्या शेवटीच फुटलेला आहे. पण जर आपण बागेमध्ये गेलो, जिथं अजून पाणी सोडलेलं नाही आहे, तर बागेमध्ये जर गेलो तर आपल्याला बहार असा फुटलेला जाणवत नाही. तर आपण इथले शेतमालक दत्ता रोडे पाटील यांच्याकडे आलेलो आहोत. आपण जाणून घेऊयात यांची याच्यावर प्रतिक्रिया. योगेश म्हस्के साहेब आहेत. राम राम शेतकरी मित्रांनो, राम राम दत्ता रोडे सर, राम राम सचिन सर, राम राम. आज आपण दत्ता रोडे यांच्या आंबे आणि मोसंबी पाहणीसाठी आलो होतो, जे आपल्या शेड्यूलमधले आहेत. मागच्या 2-3 महिन्यापासून आपण त्यांच्यासोबत मोसंबीचा जो विश्रांती काळातला जो कामांचा स्वरूप आहे ते चालू आहे आपलं. त्यानंतर जे आंब्याचं एक 100 झाडं आहेत यांची आंब्याची, त्याची पण आपण 1-2 ट्रीटमेंट दिल्या होत्या त्यांना फवारणीच्या. तर आज त्यांनी आंब्याला पाणी सोडलं. आपले किती झाडं आहे सगळे आंब्याची? हे 80-90 झाड आहे. बरं. मागच्या वर्षी आपण किती माल घेतला होता इथे? मला तरी अंदाजे सांगता येत नाही. आज मी डायरेक्ट उपता देत होती. हा, ते केवढ्यात दिलं होतं तर 1.35 मध्ये. मागच्या वर्षी? अच्छा. आणि माल किती निघला, काय काही क्वांटिटी दाखवली होती नाही व्यापाऱ्याने? नाही नाही तसं काही नाही. माल भरपूर निघतो हा, एका माल झाडाला. भरपूर. लय कमी पैशात विकता तुम्ही त्याला. मग आता ते आपलं व्यापारी हां, नाही ते आपल्याला कोणाचं काही बोलायचं नाही व्हिडिओमध्ये नाही, रेग्युलर पण नाही, पण हां. परंतु काय राहतं भावात आपला- रेट मध्ये कमी जादा झाल्यानंतर हे होतं ना. अच्छा. हा, तुमची जर- मोसंबीची झाडं किती आपली? आमकडे 1000. 1000 झाडं. बरं, जसं मोसंबीला आपण विश्रांतीमध्ये फवारणी दिल्या तसं तुम्ही आंब्याच्या पण फवारणी केल्या होत्या है ना? हा, केल्या 2 केल्या. विश्रांतीमध्ये 2 फवारणी केल्या 2 होत्या. फवारणी. आपण पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो यांना ज्युपिटर 909 सोबत पुश जिओ आणि ऑल क्रॉप हे दिलं होतं. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये यांना आपण जादू, त्यानंतर अल्ट्रासीड आणि ॲग्रोटोन गोल्ड हे 3 प्रोडक्ट दिले होते. जेणेकरून आपण बघताय ज्या झाडाला पाणी मिळालं ते झाड बघा कुठंच त्याला जागा शिल्लक नाही, सगळीकडे बहार निघलेला. आणि हा बहार गळतो का आपलं दरवर्षी? हा, वातावरण जर खराब राहिलं, change झालं, आभाळाचं वातावरण हा, राहिलं तर आभाळ गळून आलं जातं. त्यावेळेस हे होतं. गळून जातो. हा. बरोबर. यावर्षी तसं जाणवणार नाही तुम्हाला, कारण काय होईल, यावर्षी भरपूर स्टोरेज झाडामध्ये आलेलं आहे 2 फवारण्यामधून. आणि आता खताचा डोसही होईल. पाणी आपण आज चालू केलं आहे ना? हा. बरं. यावर्षी उत्पादनात तुमच्या नक्कीच वाढ होईल. मोसंबीचं पण आपलं नियोजन चालू आहे, त्यासोबत आपण आंब्याचंही नियोजन करतो. हा. आपण यावर्षी आतमध्ये पण थोडंसं- थोडंसं बहाराचं बघू हां, किती. यावर्षी थोडं काय आहे, बस क्वालिटी बदलली का दत्ता भाऊ झाडात? हा, बदलले ना. बदलली ना फवारण्यामुळे? हा, फवारणीमुळे बदलली ना. आता पाणी सगळीकडून चालू केलं का? हा, पाणी चालू केलं. तिकडून पाणी येईल का तसं? हे दे. म्हणजे मोसंबी पलीकडे आहे ना? हा. मोसंबीतून नाही. हा, मोसंबी. आता मोसंबीचाही ताण तोडायचा आहे आपल्याला, बरोबर? हा. बहार तर सगळीकडेच येऊ लागला, एवढं काही पाणी दिलं नाही आपण अजून. पण आतमध्ये अजून फोडला पुढच्या 15 नसल्यामुळं दिवसामध्ये कमी आहे अजून. भरपूरसा बहार दिसल, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना दाखवू. आणि यावर्षी तुम्ही जसं म्हणता तशी गळ कमी होईल. यावर्षी तुमच्या काडीमध्ये ताकद तयार झाली. आता तुम्ही मोसंबीसोबत याला खतं द्या. खतं दिले म्हणजे अजून ताकद वाढून जाईल झाडात, झाड बनल आणि जी फळं धरण्याची क्षमता आहे झाडाची ती वाढून जाईल, म्हणजे तुमच्या उत्पादनात वाढ होऊन जाईल. बरोबर आहे. आणि याच्यासोबत आता याला पाणी कसं खालूनच देणार, फ्लडनच देणार है ना? डायरेक्ट दिला मी. Direct पाणी मेहनत दिलं. काही नाही केली. हे काय अडचण नाही, तुमच्या जमिनीमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी वापसा येऊन जाते. चालेल शेतकरी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू दत्ता रोडेंसोबत, ज्यामध्ये आपण दाखवू यांच्या झाडांमध्ये सगळीकडे बहार कसा निघतोय तो, आणि आंब्याचं नियोजन कसं झालं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेच सांगतील स्वतःचं मनोगत आपल्याला. चालेल शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद योगेश. धन्यवाद दत्ता रोडे. धन्यवाद. धन्यवाद सचिन पाटील. तर ह्या बागाची साईज बघून मला असं वाटतं सचिन पाटलांचा पण विचार बनायला की पुढच्या वेळेस आपण मोसंबीचे आंब्याचे झाडं लावावेत. हा सचिन पाटील, आंबे लावून खाय पुरते. तुमच्या मित्राने चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे.
तर तुम्ही पण त्यांच्याकडनं टिप्स घेऊन बाग लावू शकता. आता आपल्या घरचेच आंबे खायला. त्याच्या आपल्या घरचेच आंबे आहेत खायला. दत्ता रोडे आणि सचिन पाटील मामा भाषी मामा भाषी आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही त्यांना. बघा भाचा कसा म्हणजे मामाच्या मळ्यातले आपण आंबे खाऊ असा विचार करतोय. स्वतः बागामध्ये मेहनत करायची इच्छा त्याची दिसत नाही आहे. तर हा फरक आहे. पाणी थोडंसं ताण मिळाल्यामुळं झाड वेळेवर फुटतं. आणि आपण समोर जसं एक झाड बघितलं आंब्याचं, जिथं पाण्याचा सराव असल्यामुळं तिथं ते त्याच्यामध्ये बहार आलेला आहे. पण हा बहार गळण्याची पण शक्यता असते. तर वेळेवर बहार येणं जरुरी आहे. तर हा अंतर आहे दोन्ही प्रकारच्या झाडांमध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद.